प्रत्येक माणसाला स्वतःचा असा दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनातून इतरांनी सुद्धा पाहावं असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. ही छायाचित्रकाराची सुद्धा इच्छा असते. छायाचित्रकार जी छायाचित्रे टिपतो ती त्याच्या दृष्टिकोनातून इतरांना बघण्यास भाग पाडली तर तो खऱ्या अर्थाने यशस्वी छायाचित्रकार मानला जातो. असंच वन्यजीव प्राणी पक्ष्यांवर आधारित प्रदर्शन सध्या बालगंधर्व कलादालनात भरलं आहे. या प्रदर्शनात अनेक दुर्मिळ छायाचित्रे बघायला मिळतात. एकूणच या छायाचित्रांमागची छायाचित्रकाराची मेहनत जाणवून येत होती. या आगळ्या वेगळ्या प्रदर्शनाबद्दल आमच्या प्रतिनिधीने विशेष आढावा घेतला. तसंच या प्रदर्शनाचे आयोजक आणि प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार सुमित शहाणे यांच्याशी बातचीत केली. कॅमेराला दुसरा डोळा म्हटलं जातं. छायाचित्रकार जे काही आपल्या दृष्टीने बघतो तेच कॅच करण्याचा प्रयत्न तो कॅमेऱ्यातून करतो आणि मग जन्माला येतो एक अतिशय सुंदर असा कलेचा नमुना, अर्थात एखादा फोटोग्राफ. मी आलेली आहे पुण्याच्या बालगंधर्व कलादालनामध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता वाईल्ड लाईफ फोटोंचं प्रदर्शन भरलेलं आहे. यामध्ये विविध फोटो या छायाचित्रकारांनी कॅच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही पडद्यावरती बघत आहात ग्रेटर फ्लेमिंगोचं हे चित्र आहे. अतिशय सुंदर असं, कुठल्याही चित्राबद्दल आपण बोलायला गेलो तर अतिशय सुंदर आणि काही वेगळे क्षण कॅच करण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रदर्शनातून केलेला आपल्याला दिसतो. यामध्ये ब्राऊन हेडेड गर्ल तुम्ही बघत आहात. एक वेगळा क्षण आपल्याला नेहमीच्या फोटोग्राफीमध्ये आपण रिटेक घेऊ शकतो, पण इथे कुठल्याही प्रकारचा रिटेक घेता येत नाही. अतिशय कष्टाने असे क्षण या फोटोग्राफरने इथे कॅच केलेले आहेत. यानंतर कॉमन टील तुम्ही बघू शकता पडद्यावरती. एक अतिशय सुंदर आणि मला वाटतं पाण्यामध्ये त्याचं रिफ्लेक्शनसुद्धा पडलेलं आहे. एक वेगळेपणा पुन्हा या फोटोमध्ये आपल्याला बघायला मिळतो. मार्श हॅरियर ईगल जातीमधला हा पक्षी आहे आणि मार्श हॅरियर याला म्हटलं जातं. एक वेगळ्या प्रकारे तो उडायचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा पाठीमागची बॅकग्राऊंड ब्लर केलेली आहे आणि त्याला जास्तीत जास्त ठळक करण्याचा प्रयत्न. या फोटोग्राफीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त कलेला कसा वाव देण्यात येईल आणि आपल्याला जो ऑब्जेक्ट दाखवायचा आहे त्याला जास्तीत जास्त कसं ठळक करण्यात येईल हे सुद्धा दाखवलेलं आहे. या सगळ्या फोटोचे जनक आणि हे प्रदर्शन ज्यांनी भरवलेलं आहे ते सुमितजी माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि गप्पा मारून जाणून घेणार आहोत की नेमकं या प्रदर्शनामागचा उद्देश काय सांगाल सर? नमस्कार. शटरवर्क्स फोटोग्राफी क्लब हा हौशी छायाचित्रकारांसाठी उभारण्यात आला. 2002ला या क्लबची सुरुवात झाली. उद्देश एक होता की लोकांना नेचर, वाईल्डलाईफ याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण व्हावा आणि लोकांनी नेचरला कन्सिडर करायला हवं. कारण आपण पाहतो आहे की निसर्गाचा समतोल बिघडतो आहे आणि नेचर डिस्टर्ब झाला आहे. त्याच्यामुळे मानवाला खूप वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. तर फोटोग्राफीच्या माध्यमातून सेव्ह वाईल्डलाईफ, सेव्ह नेचर या प्रकारचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या प्रदर्शनामध्ये करत आहोत. आणि आपण जर इतर फोटोग्राफी बघितली म्हणजे आपण फॅशन फोटोग्राफी बघतो किंवा इतर प्रकारची, पण यामध्ये थोडेसे जास्त कष्ट घ्यावे लागतात कारण तुम्हाला त्या जागी जावं लागतं. त्या पक्ष्यांबद्दल, त्यांचा सीझन कुठला आहे, सगळी माहिती असावी लागते. याबद्दल काय सांगाल? खरं तर सगळ्यात टफ फोटोग्राफी म्हणजे कठीण फोटोग्राफी वाईल्डलाईफ फोटोग्राफी म्हणून कन्सिडर करावं लागते. कारण पेशन्स लेवल जी आहे ती खूप हाय असावं लागतं. ऑलवेज बी पॉझिटिव्ह सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तर वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये ते जर फोटोग्राफरच्या अंगी जे गुण असतील तर निश्चित ते चांगली वाईल्डलाईफ फोटोग्राफी करू शकतात. या क्षेत्रामध्ये काही मुलांना येण्याची इच्छा असते पण तितकंसं माहिती नसतं. पण अशा वेळी सुरुवात कशी करायला हवी, कुठल्या प्रकारचे कॅमेरे वापरायला हवेत, यासाठी काही विशेष शारीरिक परिश्रमसुद्धा करावे लागतात का, जेणेकरून तुम्हाला रात्रभर एका पोजमध्ये थांबणं वगैरे असं काही करावं लागतं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की माइंडसेट हा फार महत्त्वाचा आहे. की जर आपली पेशन्स लेवल हाय असेल आणि पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर सगळ्यात महत्त्वाचे. आणि त्याचबरोबर शारीरिक तंदुरुस्ती हा एक फार महत्त्वाचा घटक आहे. तसं आपण फोटोग्राफी करायला, वाईल्डलाईफ फोटोग्राफीला निसर्गामध्ये जातोच, त्यामुळे शुद्ध हवा, एक चांगलं नेचर आपल्यासोबत असतं. त्यामुळे फिजिकल फिटनेस हा चांगला राहतोच आणि त्यालाच बरोबर आर्टिस्टिक व्ह्यू आणि टेक्निकल सपोर्ट हा जर दिला तर तुम्ही कोणत्याही कॅमेऱ्याने चांगली फोटोग्राफी करू शकता. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी इतकं मनापासून बोला. तेव्हा हे वाईल्डलाईफ फोटोंचं प्रदर्शन एक वेगळेपणा देणारं आणि सध्या आपण त्या मनाने एवढं निसर्गामध्ये जात नाही आहोत, पण पुण्यामध्ये राहून तुम्हाला जर निसर्ग अनुभवायचा असेल, प्राण्यांची वैशिष्ट्ये बघायची असेल तर या प्रदर्शनाला नक्की भेट द्या. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभसह नेहा सराफ, नेक्स्ट जनरेशन न्यूज, पुणे.